तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही एकदा पाहूया। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो त्यांच्याकडे काय मागण्या आहेत। न्यायाची मागणी आहे, न्याय मागतोय आम्ही। देशमुख कुटुंबीय न्याय मागताय आणि हा जो समाज आहे सगळ्या जाती धर्मातील हा न्यायाच्या भूमिकेत आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे, त्यासाठीचा हा मोर्चा आहे। आम्ही आशा ठेवलेली आहे, ते योग्य तपास चालू आहे, विश्वास दिलेला आहे, त्याप्रमाणे तपास व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। आज भेटेल संध्याकाळी भेटेल। काय काय तुम्ही पोलिसांशी संपर्क केला का? आज संध्याकाळी सांगतील आम्हाला ते। काय काय तुम्हाला माहिती आतापर्यंत पोलिसांकडून देण्यात आली? आरोपी लवकरात लवकर जेरबंद होईल आणि पुढील कारवाईला वेग येईल असं आम्हाला कळवण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांना शिक्षा होईल। आतापर्यंत जे SIT आहे किंवा CID आहे हे जे तपास करतात त्याच्यामुळे तुम्ही समाधानी आहात का त्यांच्या तपासाच्या पद्धतीने? नाही, आम्हाला जिथं काही रिक्वायरमेंट वाटले तिथं आम्ही चेंजेस करायला मागणी केलेली आहे आणि ती पूर्ण होईल। आपण पाहिलं की हे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख होते आणि आता मोर्चाला सुरुवात झाली आहे। कॅमेरापर्सन अमोल आंबुलेचा मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, जालना। जालन्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा जनाक्रोश मोर्चा निघालाय। या मोर्चामध्ये हजारो कार्यकर्ते सुद्धा सहभागी झालेले आहेत। सोबतच संतोष देशमुख यांचे कुटुंब सुद्धा या मोर्चात सहभागी झाले। तर या मोर्चावर नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याही पाहूयात। शॉप असं काढतायत, 7 शॉप आकाने बुक केलेत, 7। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत, 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर आहे। मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 8 महिने झाले। 8 महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असूनही आधीची एक केस, ही केस असताना हा FIR झालेला असताना, करेक्ट, ही तिसरी आहे, तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाही आहे? माझी ईडीला विनंती आहे की फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो बिल PMLAचं पास केलेला आहे, तर कदाचित या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल। प्रियाताई सुळेंना माझी विनंती आहे की प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नये। त्यांनी या बाबतीत महत्त्वाचं पाऊल काय उचललं पाहिजे की आरोपींना कडक शासन व्हावं, त्याकरता सरकारकडे चांगले इनपुट द्यावे। त्या घटनेमध्ये प्रत्येकाला काही काही इनपुट येत असतात। सुप्रियाताईला विनंती आहे की यामध्ये फार राजकारण न करता सरकार आणि अपोजिशन मिळून या घटनेला आपण त्या आरोपीला अंतिम शिक्षा कशी होईल याकरता काम केलं पाहिजे। बीडचा जो बिहार झालेला आहे तो संपवण्याची मानसिकता दिसत नाही जोपर्यंत या कराड नावाच्या, वाल्मिक नावाच्या माणसावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, कारण त्याचे धागेदोरे सापडले आहेत। आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही।